एका वर्तुळाचा परिघ किती दिलेला आहे? परिघ बरोबर आपल्याला 88 दिलेलं आहे आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं आहे. परिघाचं सूत्र असतं 2 पाय r बरोबर 88. आता 2 गुणिले पायची किंमत असते 22/7 गुणिले r बरोबर 88. हे r जर इथंच ठेवलं तर हे 88 इथंच असणार आहे. हे 7 गुणाकारात येणार आहे आणि 22 आणि 2 भागाकारात जाणार आहे. या दोघांनी भागितलं तर किती होणार आहे? 22 चौक 88, बे के बे, बे दोन्ही 4 आणि 7 दोन्ही 14, म्हणजे r बरोबर किती आलेले आहेत? 14 आलेले आहेत. पण क्षेत्रफळ बरोबर काय असतं? तर पाय r वर्ग असतो. पाय r वर्ग म्हणजेच बघा 22/7 गुणिले r ची किंमत किती होती? 14 होती, म्हणजे 14 गुणिले 14 आलेले आहेत. ह्या 7 दोन्ही 14 आलेले आहेत. 22 दोन्ही 44 आणि 14 गुणिले 44 म्हणजे किती असणार आहेत? आपले 616 असणार आहेत. म्हणजे आपला तिसरा ऑप्शन हा काय असणार आहे? करेक्ट असणार आहे. त्या पद्धतीने एका वर्तुळाचा परिघ जर 132 दिला असेल तर त्याचे क्षेत्रफळ काय असेल ते तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की टाका.